नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज होता गुढीपाडवा. तर सगळ्यात आधी आज तर आम्ही खूपच पहाटे पहाटे उठलो होतो, कारण की स्वानंदीने आम्हाला लगभग 4 4:30 4:15च्या दरम्यानच उठवून दिलं होतं. आणि आम्हीसुद्धा मग उठल्यानंतर परत काही झोपलो नाही, कारण की नवीन वर्षाची सुरुवात होणार होती आणि इतकं छान गुढीपाडव्याचा दिवस होता, तर कसं काय झोपावं म्हणून झोपलो नाही आणि जागीच राहिलो. पटापट कामं वगैरे आटपून घेतले. स्वानंदीचे बाबासुद्धा घरीच होते. 8-9 वाजेपर्यंत ऑफिसला नव्हते गेले. तर 8 वाजताच आमची गुढी उभारणसुद्धा झाली होती. अंघोळी वगैरे सगळं काही आटपून घेतलं होतं. स्वानंदीसुद्धा झोपली नाही परत, मग आम्ही नाही झोपलो तर मग अशा प्रकारे आम्ही गुढी उभारायला घेतली. गुढी उभारून घेतली. स्वानंदी मॅडमचा तर खूपच जास्त राडा चालू होता. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मी पूजा मांडत होती आणि ती मोडत होती, असं काहीसं चालू होतं तिचं. तरी पण जशी कशी गुंतते ती बा, आता तशी गुंतू द्यावं तिला फक्त कुठल्याही गोष्टीत, म्हणून तिला काहीतरी करून देणं चालू होतं. आणि आज नवरात्रसुद्धा बसणार होतं, तर नवरात्राची सुद्धा तयारी करायची होती मला. मी अखंड दिवा लावायची विचार केला होता आणि तो लावला पण, कारण की पटापट कामं वगैरे आटपले होते आणि सगळं काही झालं होतं म्हणून. माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेली आहेत कंप्लीट आणि माझा हा 4था गुढीपाडवा आहे लग्न झाल्यानंतर. पण मी तुम्हाला सांगते, 4ही गुढीपाडवे माझे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे, वेगवेगळ्या गावी. पहिला झाला होता माझा गुढीपाडवाचा सण हा कळंबला झाला होता, दुसरा हिंगणघाटला झाला होता, तिसरा माझ्या गावी म्हणजे मागच्या वर्षी माझ्या गावी झाला होता आणि 4था यावर्षी इथे झालेला आहे. अशा प्रकारे 4 गुढीपाडव्याच्या दिवशी 4 गुढ्या मी 4 वेगवेगळ्या गावी उभारलेल्या आहेत. तर असं सांगायचा अर्थ काही नाही, फक्त एक आठवण आहे माझी, जी की तुमच्यासोबत शेअर केली. मागच्या वर्षी आम्ही आमच्या गावी होतो गुढीपाडव्याला आणि आमच्या गावी गुढीपाडव्याच्या दिवशी घाऱ्या केल्या जातात, ज्या की मला येत नाही, कारण की ते काहीतरी पीठ रात्रीच आंबवून ठेवावं लागतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते करावे लागतात घाऱ्या, आणि त्याच्यासोबत गुळाचा पाक असतो, खूप टेस्टी लागतात. पण मला काही येत नाही, त्या कारणानं मी आज कच्च्या कैरीचा आमरस केला होता, जो की मला, माझ्या नवऱ्याला आणि स्वानंदीला तिघांनाही खूप जास्त आवडतो. पूजा झाल्यानंतर पूजा खूप छान झाली होती, खूपच छान गुढी उभारली गेली होती आणि खूपच सुंदर झाली आजची पूजा. आज गुढीपाडवा होता आणि मी आज सकाळीसुद्धा खूप पहाटे पहाटे उठली होती आणि रात्रीसुद्धा मला 2-2:30पर्यंत झोपच आली नाही. मला खूपदा असं होतं की दुसऱ्या दिवसचा कोणता सण असला की मला रात्रीला झोपच येत नाही 2-2 वाजेपर्यंत. म्हणजे काय एक्साइटमेंट असते की काय त्या सणाचं टेन्शन असते, तर मला झोपच येत नाही. मी खूप विचारच येतात मला, डोळे बंद केले की विचार येतात की उद्या कशी कामं करायची, कसं पटापट आवरायचं, कसं पटापट तयारी करायची पूजेची वगैरे. कुठलाही सण असो मला असं होतं. तर गुढी उभारून घेतली, नंतर सुपारीच्या गणपतीची सुद्धा पूजा करून घेतली छानशी. स्वानंदी मॅडमचं चालूच होतं तरी परत राडा करणं. मला खूप छान वाटलं, पण नवीन वर्षाची सुरुवात इतकी छान झाली सकाळी सकाळी उठून पटापट आवरून वगैरे, तर खूप छान वाटलं. आणि हे बघा, छानसे असे व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे पण काढून घेतले सकाळी सकाळी, वेळ होता तर. तुम्हाला इंस्टाग्रामवरती माझे रील्स वगैरे बघायला मिळून जातील. जर तुम्ही नवीन असाल आणि तुमचं इंस्टाग्राम पेज तुम्ही माझं फॉलो नसेल केलं, तर आशू मंगेश आणि ऑफिशियल आशू मंगेश हे 2 माझे इंस्टाग्राम पेज आहेत, तुम्ही तिथे जाऊन मला फॉलो करू शकता. आता जस्ट आमची गुढी उभारून झालेली आहे, पहाटे पहाटे उभारली आज पहिल्यांदा. असं नाही तर एवढा सकाळी सकाळी कधीच नाही होत आमचं. आणि मस्त पोहे बनवणं चालू आहे, आता पोह्यांचा नाश्ता करते. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या पण खूप 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 शुभेच्छा. सो आता आम्ही पटकन नाश्ता करून घेतो आणि मग नवरात्राची तयारी करायची आहे थोडीशी, ते तुमच्याशी शेअर करतेच. पण आता सध्या तरी थोडीशी भूक लागली. आज आम्ही काय माहिती का बरं पण पटकनच उठलो, इतके पहाटे उठलो ना आज आम्ही. स्वानंदीने आम्हाला उठवून दिलं, आज खूपच सकाळी उठलो आम्ही, म्हणून हेच काही 5:30-6 वाजता, तेच आमच्यासाठी खूप सकाळ असते. तर तेव्हा उठलेला आम्ही आता नाश्ता करून घेतो आणि नंतर देवपूजेची तयारी करायला. रेड कलरची, आणि मी स्वानंदीसाठी रेड कलरचा छानसा आता फ्रॉक बोलावलेला आहे, असा काहीसा आहे, खूप सुंदर आहे. आणि कापडसुद्धा मेन गोष्ट छान आहे, सॉफ्ट कापड आहे आणि पार्टीवेअर आहे. हे रेड कलरचे मी आमच्या फोटोशूटसाठी थोडंसं आम्हाला रील्स वगैरे बनवायचे होते, त्याच्यासाठी बोलावलेला आहे मी हा कॉम्बो.
तर तुम्हाला जर या दोन्ही प्रोडक्टचं लिंक पाहिजे असेल या साडी आणि फ्रॉकची, तर तुम्ही मला लिंक किंवा पीपी टाईप करू शकता. या दोन्ही प्रोडक्टची मी तुम्हाला लिंक देऊन देईल. तर मगाशी नाश्ता करून घेतला आम्ही आणि स्वानंदी सध्या झोपलेली आहे. तर मी आता थोडासा आराम करून घेतली. नंतर मला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे, नंतर स्वयंपाक करणार आहे मी. कारण की भरपूर सकाळी उठले त्याच्यामुळे काय झालं, मला असं गरगरल्यासारखं होतं आहे थोडंफार. स्वानंदी झोपली होती म्हणून मी वेळ न करता पटकनच देवपूजा आटपून घेतली आणि दिवा पण लावून दिला अखंड. कारण की माझी आई आणि स्वानंदीचे बाबा मला म्हणत होते काही लावू नको दिवा वगैरे, तुझ्याच्यानं नाही होईल वगैरे. तर मी लावूनच टाकला कारण की माझी खूप जास्त इच्छा होती. त्यांना असं वाटलं किंवा स्वानंदीमुळे नाही होईल, तर अशा प्रकारे काहीसा सण केला होता. कसा आहे भजा? अरे टाकून दिला डायरेक्ट. छान आहे, छान आहे म्हणलं. देवपूजा आणि स्वयंपाक आटपून घेतल्यानंतर माझी आई आणि माझा भाऊसुद्धा आला होता. तर तो गुढीला नैवेद्य वगैरे देऊन घेतला आणि सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे करून घेतलं. आमच्याकडे भरपूर सारे असे माकडं आले होते. ते स्वानंदीला दाखवणं चालू होतं कारण की स्वानंदीची धाव फक्त बाहेरच असते, म्हणून ती बाहेर न निघावी म्हणून तिला थोडंसं माकडांची भीती दाखवणं चालू होती आमची. आणि भरपूर आले होते, मोठमोठे माकडं आले होते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर नंतर आम्ही थोडासा आराम केला आणि संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान गुढी काढून घेतली. आणि मला आणि स्वानंदीला फोटोशूट करून घ्यायचा होता कारण आम्ही सेम ड्रेस वगैरे बोलावले होते ऑनलाईन, तर त्याचा फोटोशूट करून घेतला. तर असा गेला आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या ड्रेस आणि साडीची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कम्युनिटी पोस्ट तुम्ही चेक करू शकता किंवा लिंक किंवा पीपीसुद्धा टाईप करू शकता.